विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा सगळा आवाज उठवत आहोत। साधारणपणे गेले 2 वर्ष मुंबईवर चाललेला अत्याचार, महाराष्ट्रावर चाललेला अत्याचार आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम या खोके सरकारने हाती घेतलेला आहे। मुंबईमध्ये धारावी रिडेव्हलपमेंट जो प्रोजेक्ट आहे, धारावीचा पुनर्विकास करणं, कोणाला ह्याचा विरोध नाही आहे। आम्हाला देखील वाटतं, आम्हाला सर्वांना वाटतं की धारावीचा पुनर्विकास व्हावा, तिकडच्या लोकांना आपल्या हक्काची घरं आणि चांगली घरं व्हावीत। पण गेले 1-1.5 वर्ष आम्ही सतत पाहत आलेलो आहोत की भाजपचे जे मालक आहेत, शिंदे सरकारचे जे मालक आहेत, त्यांच्या घशात हीच जमीन नाही तर अजून मुंबई घालण्याचा प्रयत्न हे शिंदे सरकार आणि भाजप करत आहे। त्यांच्या मालकाला हात जोडून लोटांगण घातलेलं आहे। 2-3 गोष्टी मुंबईने आणि महाराष्ट्राने लक्षात घ्याव्या, आपण सर्वांनी लक्षात घ्याव्या। पहिली गोष्ट म्हणजे हा जसं टेंडर बनवलं गेलं आहे किंवा ह्याच्यात सगळे जे काही अटी शर्ती टाकलेले आहेत किंवा सवलती दिलेल्या आहेत, त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत कोणालाही TDR जर विकत घ्यायचं असेल तर पहिला 40% TDR हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल। म्हणजे मुंबईचे पैसे, मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे, सरकारला मिळणारे पैसे, हे सगळे जाणार अदानी समूहाला। बघा, कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही, कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही। पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे। इंडेक्सेशन काढून टाकलेलं आहे। जर तसं पाहिलं गेलं तर आज मुंबईमध्ये टाउन प्लॅनिंग अथॉरिटी 4 की 5 आहेत। आमचं स्वप्न होतं आणि आम्ही आमचं सरकार आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेलाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटी करू। पण आज आपण पाहिलं तर धारावीमध्ये जर एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा काही प्रस्तावित असेल, टाउन प्लॅनिंग अथॉरिटी जे DRP आहे किंवा मुंबई महानगरपालिका आहे किंवा आजूबाजूला जे MMRD आहे, त्यांनी 15 दिवसात अदानी समूहाला उत्तर दिलं नाही। तर जसे अदानी समूह म्हणेल, अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल। हा नवीन कायदा आपल्या राज्यात कशासाठी आलेला आहे, देशात कशासाठी आलेला आहे, काय नक्की आपण पुनर्विकास करतोय का, चंद्राचा आपण काही वेगळं काही करतोय का? पुनर्विकास प्रकल्प मुंबईभरात आणि देशभरात अनेक सुरू आहेत, पण कोणालाही अशा सवलती मिळाल्या नाहीत। आणि हेच जर कमी पडत असेल तर आपल्याला आठवत असेल लोकसभेची जेव्हा निवडणूक होती तेव्हा मिहीर खोटेच्या जे खोटं बोलत असतात सतत, तेच म्हणत होते की आम्ही हा GR रद्द करून घेऊ। निवडणुकीच्या आधी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं। हा विषय नाहीये की कुर्लामध्ये राहतात त्यांना धारावीचा विरोध आहे किंवा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आहे। हा विषय नाही की मुलुंडकर जे आहेत त्यांना धारावीकरांचा विरोध करायचा आहे किंवा धारावी पुनर्विकासाला विरोध आहे। मुद्दा हा आहे की ज्या जमिनी दिल्या जात आहेत, मग मिठागरं असतील, डम्पिंग ग्राउंड असेल, ऑक्टोचा नाका असेल, कुर्लाची मदर डेअरीचा प्लॉट असेल किंवा मुलुंडमध्ये जे प्लॉट दिलेले आहेत, ते किती वर्ष तुम्ही अदानी समूहाला देणार आहात? जसं आता आपण पाहत असाल वरळी BDD मध्ये जिथे मोकळी मैदानं होती तिथे नवीन इमारती बांधल्या जात आहेत आणि मग जी जुनी इमारत आहे तिथे पाडून मोकळं मैदान होईल। पण असंच धारावीमध्ये शक्य आहे, कारण DRPचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा आम्ही पाहिलं होतं की इथे ट्रान्झिट बाहेर न बनवता तिकडच्या तिकडेच ट्रान्झिट बनवलं जाईल। बरं, भीती ही देखील आहे, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल, ह्या सगळ्यांनीच आणि वर्षाताई असतील किंवा अनिल देसाई साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी हा विषय घेतलेला आहे की आज पण भीती आहे की जवळपास 1 लाख परिवारांना धारावीमध्ये अपात्र ठरवलं जाईल। मग नक्की हा विकास कोणाचा होतोय? हा विकास अदानी समूहाचा होतोय की हा विकास धारावीचा होतोय? हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की GR रद्द करावे आणि मुंबईच्या हिताचे GR आणावे। गुजरातचं जे आक्रमण आहे महाराष्ट्रावर, जे सगळी लूट चाललेली आहे, मुंबईत तोडू नाही शकत म्हणून अदानी समूहाच्या घशात घालायची हे आम्ही कदापि मान्य करणार नाही। आणि आमचं सरकार येणारच आहे 3 महिन्यात आल्यानंतर हा विकास तर आम्ही करूच, पण कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल, धारावीचा विकास कसा होईल, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही विकास करू।